आपण बरोबर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. आवाज कमी येतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू यायला पाहिजे इथे. सामना शिवम 11 बामनसुरे वर्सेस संतोष नाना कनगुटकर पुरस्कृत अमन 11 बसनीवाडी. हे दोन्ही सामने दादा सामने से गणले जातात, कारण रात्री जो सामना पाहिला आपण, हा सामना मैन चंद्रवाडी वर्सेस बसनीवाडी असा जो सामना रंगला होता, त्याच्यात अटीतटीच्या लढतीत बसनीवाडी हा शेवटच्या एक चेंडू असताना धाव काढून विजय झालेला आहे. मात्र शिवम 11 बसनीवाडी, मला तर वाटते काही खेळाडू अजून प्रवासात आहेत असं समजतोय. असो, आपण शेवटी खेळ रोखू शकत नाही. पाणी जरा उतरवून घ्या, पाणी उतरवण्याचं जरा सहकार्य करा. याच्या पुढील होणारा सामना सुद्धा आयुष 11 कुणे वर्सेस अन्वी 11 सारळ. आपण सज्ज राहायचंय. काही पावलांचा रनअप गोलंदाज, रोहित स्ट्राईकला, रुपेश नॉन स्ट्राईकला, सुनील. सामना बघूया, पाहूया. हा रंगतदार हा सामना, याच्यात जो पिछाडीवर हारेल तो 365 दिवसाची पुन्हा वाट पाहायला लागणार आहे. परंतु हा चला सामना चालू करायचा आहे. धन्यवाद सर. अगदी. आणि हा आर्या पार, आणि हा मात्र पंचांचा निर्णय, हा पहिलाच बोनस. मी कदम सरांकडे आता माईक मात्र सुपूत करतोय आणि माझ्या कामाला मी मोकळा. धन्यवाद सर. फ्रीडचा चेंडू, आणि या चेंडू लागला फटका. आपण पाहतोय चेंडू नक्कीच लॉफ्ट ड्राईव्हचा फटका. 4 धावा नक्कीच मिळतील. हॅलो. यानंतर चेंडू आपण पाहतोय, या चेंडूवर 1 धाव घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. फ्रीडच्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला. धावसंख्या आपण पाहिली तर 2 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 6 धावा. सुपर 12 मधील पहिला सामना आपण पाहतोय. शिवम 11 बामणसुरे विरुद्ध अमर 11 बसनीवाडी. संतोष कनगुटकर पुरस्कृत अमर 11 बसनीवाडी या दोन संघांमध्ये सामना. पुन्हा एकदा बीमर चेंडू, नो प्लस चौकार. बीमर आल्यामुळे आपण पाहतो इथे नक्कीच गोलंदाजाला
हे षटक पूर्ण करता येणार नाही. हे षटक पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाजाला नियुक्त केले जात आहे. धावसंख्या आपण एकूण पाहिली तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा. कदम सर थोडं थांबवतोय. एक सुवर्ण संधी असे आहे, हे किटाळ आहे, त्या किटाळ्याच्या पलीकडे चेंडू गेला, जो चेंडू परत आम्हाला इथे आणून देईल त्याला 10 रुपये दिले जातील. हा खाली जो बाई आहे किटाळ आहे त्याच्या पलीकडे तिकडे चेंडू गेला तर परत आम्हाला ग्राउंडवर इथे आणून द्या, तुम्हाला 10 रुपये दिले जातील. सुवर्ण संधी बघा खेळाडूंसाठी. गेला का पहिलाच? फलंदाजाकडून ते म्हणजे षटकारांनी. पुढचा चेंडू, यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय लेग विकेटचं अपील केलं जात आहे, 5चं अपील केलं जात आहे. मात्र पंच विनोद पाटील आपल्याला कळवत आहेत की चेंडू यष्टी सोडून बाहेर जात होता, त्यामुळे इथे कोणतीही धाव मिळणार नाहीये. त्याचबरोबर 5चं अपील होतं ते फेटाळून लावलंय पंचांनी. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण झाली ती म्हणजेच 17 धावा. यावेळेसचा चेंडू मिस्टर स्ट्रोक, चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र झेल टिपला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन. नृत्य आपल्याला सन्माननीय विलास मुंबईकर आग्रा येथील आहेत आणि नक्कीच चांगलं नृत्य त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या स्थिरावलेली आहे. पहिला फलंदाज सुनील पवारच्या स्वरूपात इथे बाद झालेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय नवीन फलंदाज किरण जंगम, आयकॉन खेळाडू आहे, ज्याने दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळी केली होती. इथे अपील नक्कीच केलं जातं आणि पहिला चेंडू होती, एक मोठा झटका, मोठा हादरा. किरण जंगम बॅक टू द पॅव्हलियन. सलग आजचा चौथा दिवस आपण पाहतोय, त्याच्या मार्फत नक्कीच सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि इथे आपण पाहिलं तर दोन्ही संघ ज्यांच्यामध्ये सुपर 12 मधील पहिला सामना खेळला जातो, एका बाजूला शिवम 11 बामणसोई, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमन 11 बंसीवाडी. या दोन्ही संघांविषयी सांगायचं झालं तर शिवम 11 बामणसोई संघाने सलग 2 सामने जिंकले होते पहिल्या दिवशी आणि सुपर 12 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. आणि अमन 11 बंसीवाडी या संघाने पहिला सामना गमावला होता आणि त्यानंतर 2 सामने जिंकत
सुपर 12 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. आणि दर्णे गुरुजी आपल्याला माहिती आहे कालच्याच म्हणजे म्हणता येईल कालचा दिवस तिसरा दिवस ज्या दिवशी अंतिम चेंडूवर एक धाव घेऊन म्हणजे एक धाव होती ते षटका लागून ह्या संघाने सुपर 12 प्रवेश केलाय. इथे मात्र रुपेश नाईक आक्रमक खेळी करतोय, चेंडू भिरकवतोय, मिड विकेट सीमारे शेपार. एकदा यावेळेस मात्र चांगला चेंडू, फलंदाज प्रिडिक्टेबल झालाय हे पाहिलंय गोलंदाजाने. केवळ एका दिशेला एका पद्धतीचा फटके लगवण्याचा प्रयत्न होते, त्या उद्देशाने उजव्याशीच्या बाहेर चेंडू ठेवला गेला आणि चेंडूवरती इथे कोणतीही धाव येत नाहीये. पहिल्या षटका अखेरीच आपण पाहिलं होतं 11 धावा, या षटकाचा विचार केला पहिल्या षटका अखेरीस 17 धावा, त्यानंतर पहिल्या चेंडू षटका दुसऱ्या चेंडू निर्धाव आलाय. यावेळेस मात्र रुपेश नाईक चा ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू जातो एकोणतीस धावा. आणि यावेळेस मात्र रुपेश नाईक आपली आक्रमकता दाखवतोय, चेंडूला भिरकवतोय, ते म्हणजेच काव कोण सीमारे शेपार येतोय सलग दुसरा षटकार. या षटकारने पुन्हा एकदा आपली आक्रमकता दाखवली जाते, ती म्हणजेच फलंदाज आणि कर्णधार रुपेश नाईक याच्याकडून पुन्हा एकदा आकुटबद्ध चेंडू, या चेंडूला भिरकवला जात आहे, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे, डीप इंडूचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय, एकच धाव घेतली जाते. मित्रांनो नेहमीच एका चांगल्या फलंदाची निशाणी असते की खराब चेंडूवरती तो मोठे फटके लागवतो आणि चांगल्या चेंडूला सन्मान देतो, एकेरी दोन्ही धावा तो जमवतो. या एकेरी धावने आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट होते, एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा, 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 5 चेंडू इथे आपण पाहतो या षटकातील झालेत. हे षटक नक्कीच काहीच महागडे षटक आतापर्यंत तरी पाहायला मिळते. अंतिम चेंडू या षटकातील यावेळेचा फटका, पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक इथे पुढे सरसावता चेंडू फील्ड करतोय, इथे एक धाव मिळाली, एक धावने या षटकाची सांगता होते. या दोन षटका अखेरीच आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना शिवम 11 बामणेश्वर संघ ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 गडी बाद 37 धावा, 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 37 धावा झाल्यात. पाहायचं आता उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारे धावा जमवल्या जातात आणि किती धावांचं टार्गेट हे सेट केलं जात आहे, किती धावांचं आव्हान, किती धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. कर्णधार रुपेश नाईक सलवेच्या भूमिकेत आलाय. आपण पाहतोय त्याच्या बॅटून आतापर्यंत नक्कीच चांगले खेळी आपल्या पाहायला मिळाले. एक चौकार 3 षटकांशी त्यांनी आतापर्यंत आपले खेळी सजवले आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण पेश करण्यासाठी नक्कीच सलवेच्या भूमिकेत तो आलेला आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज रवी नाईक. कालच्या दिवशी दर्णे गुरुजी ह्याच गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली होती आणि त्याचबरोबर 2 विकेट घेतल्या होत्या आणि आपल्या संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली होती आणि त्याचबरोबर सामन्याचा पुरस्कार देखील पटकवला होता. तोच रवी नाईक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, उजव्या हाताचा गोलंदाज आहे. आपण पाहतोय पंचांच्या डावीकडून म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतरित करायचं होतं, मात्र इथे एकच धाव मिळते.
स्ट्राईक नक्कीच रोटेट झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 38 धावा. प्रत्येक धाव ही महत्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण या मैदानात पाहिलं तर जेवढ्या जास्त धावा आपण जमवाल तेवढीच आपल्या विजयाची संधी आपल्याला उपलब्ध होते. यावेळेस रुपेश नाईकचा मिस्टर स्ट्रोक, चेंडू हवे क्षेत्र, चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजच्या हातातून एक मोठी चूक, घोड चूक म्हणता येईल दरणे गुरुजी, कारण रुपेश नाईक हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचबरोबर संघाचा कर्णधार आहे आणि तोच कर्णधार, तोच खेळाडू, तोच सलामीर ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय, जर अशा प्रकारची त्यांनी फटकेबाजी त्याची चालू राहिली तर मात्र मोठी धावसंख्या नाही तर धावांचा डोंगर देखील रचला जाऊ शकतो. याचं भान ठेवावं लागेल क्षेत्ररक्षण करण्यास संघाला. आणि इथे रवी नाईकला जर आपण पाहिलं तर 3 सामने कालच्या दिवशी खेळले गेले, त्याच्या संघाकडून त्यांनी गोलंदाजी केली आणि प्रत्येक षटकात विकेट त्यांनी प्राप्त केले. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक, नेत्रदीपक फटका, चेंडू जातो मिड विकेट, सीमा रेषेवर येतोय उत्तुंग असा षटकार. आणि आपण पाहतोय या षटकारनी धावसंख्या उसळी किती धावसंख्या झाले 45 धावा. यावेळेसचा चेंडू, इथे मात्र झेल टिपण्याची संधी, यष्टिरक्षक सूरज चूक करत नाहीये, झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू डान्सर. आपण पाहतोय इथे मात्र मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात फलंदाज केतन इथे बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय राज जाधव फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण सुरुवात करू राज. यावेळेसचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव पण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फेक अचूक नाही असं म्हणे मी. फेक अचूक असती, यशांच्या जवळ असती तर मात्र फलंदाज धावची होण्याची संधी उपलब्ध झाली असती. इथे मात्र 2 चेंडूचा सामना करताना आपण पाहतोय नवीन फलंदाज, न्यू बॅटर राज जाधव आपण पाहतोय 8 या वैयक्तिक धावसंख्येने खेळतोय आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 53 धावा. 3 षटकांचा खेळ संपूर्ण झालेला आहे. धावसंख्येकडे लक्ष दिलं, 3 गडी बाद 53 धावा, 53 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आता मात्र अंतिम षटकाचा खेळ. या मैदानात जेवढ्या जास्त धावा होतील तितकंच आणि डान्सर सन्माननीय विलास मुंबईकर अग्रव येथील आहेत. त्यांच्या उत्कृष्ट नृत्यासाठी, त्यांच्या चांगल्या डान्ससाठी या स्पर्धेचे आयोजक जेवढे कमिटी आहेत त्यांच्यापैकी प्रमुख सन्माननीय भगवान नाईक यांच्याकडून त्यांना 200 रुपये पारितोषिक आहे. तर ते पारितोषिक सन्माननीय भगवान नाईक आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना द्यायचंय. इथे मात्र पहिला चेंडू, क्लासिक स्ट्रोक, चेंडू जातो मिड विकेट, सीमा रेषेवर.
थँक्यू डीजे. षटकन धावसंख्या झाले 59 धावा. आणि सलामीर कर्णधार अष्टबल खेळाडू रुपेश नाईक ऑन द फायर असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत बॅट म्हणून आलेला हा चौथा षटकार आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. झेल टिपण्याची संधी होती, मात्र आपण पाहिलं तर एक हाती झेल टिपण्याचा इथे प्रयत्न होता. मित्रांनो, आपल्याला क्रिकेटमध्ये बेसिक्स मध्ये शिकवलं जातं की 2 हाताने झेल पकडा, 2 हाताने चेंडू पकडा. इथे मात्र त्या गोष्टीचा कुठेतरी विसर पडलाय, तो म्हणजे क्षेत्ररक्षकाला. यावेळेसचा चेंडू फलंदाज प्लेक्टेबल आणि त्याचाच फायदा उचलला जातोय, तो म्हणजेच गोलंदाज संदीप कडून. पहिल्या चेंडू षटकानंतर पुढील 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. अजूनही अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. फलंदाजाला विचार करावा लागेल, कारण एका षटकारानंतर जर आपण पाहिलं तर पुढील 3 चेंडूवरती कोणती धाव आली नाहीये. म्हणजेच म्हणावं लागेल की गोलंदाज कमबॅक करतोय आणि फलंदाजाला विचार करण्यास भाग पडतो की चूक काय होते. यावेळेसचा चेंडू लोअर फुल टॉस, चेंडूला दिशा दाखवलंय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषेपार. 4 धावांसाठी. ती म्हणजेच 63 धावा. अंतिम चेंडू आणि शेवट खऱ्या अर्थाने गोड मारा लागेल या षटकाचा. षटकरांनी या इनिंगची सांगता होते. धावसंख्या झाली 4 षटका अखेरीस, ती म्हणजेच 3 गडी. आपण पाहिलं ते 69 धावा झालेल्या आहेत, पण 5 धावांची पेनल्टी आहे. आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर 65 धावांचं आव्हान 70 धावांची 70 धावा 70 हे आव्हान आहे. 70 धावांचं आव्हान आहे आणि 5 या धावसंख्ये पुढे आणि त्याच दरम्यान पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल सन्माननीय अशोक भैथळे यांना विनंती आहे. साई झिरट क्रीडा मंडळ, साई झिरट मित्रमंडळ आणि साई झिरट मंडळ महिला मंडळाचे उपाध्यक्ष आहेत सन्माननीय अशोकजी थळे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुढील सामना आयुष 11 पुणे विरुद्ध अन्वी 11 सारळ या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. धावसंख्या 70 धावा करायच्या आहेत, मात्र 5 धावांची पेनल्टी, यामुळे 5 पुढे आपण धावसंख्येला सुरुवात करणार आहोत. आयुष 11 पुणे वर्सेस अन्वी 11 सरळ. सरळ. आपण टॉच विन साठी यायचं लगेच. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. आपण पाहतोय सन्माननीय अशोक भैथळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला, दोन्ही संघाचे कर्णधार, वेळ दौडायचा नाहीये, त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
हॅलो, दोन्ही संघाचे कॅप्टन आयुष 11 कुणे आणि अन्वी 11 सारळ. सामना सुरू होण्याच्या आधी नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार लवकर. आपण नाणेफेकीसाठी या. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्माननीय भगवान नाईक सर आणि त्याच बरोबर सन्माननीय अशोकभाई थळी तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या कॅमेरा जरा इकडं. शुभस इथे नाणेफेकीचा कौल होईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं. ओडिओ सर. मला वाटते टॉस विन झालेलं होतं आयुष 11 कुणे आणि त्यांनी टॉस जिंकलेला आहे. आपण आता प्रथम काय निर्णय घेऊ शकाल? आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो. बॅटिंग करण्याचा निर्णय. अरे वा, कारण मगाशी सुद्धा त्यांनी बॅटिंग करण्याचा का विचार केला बॅटिंगचा? नाही ना, आता पहिले मॅचला स्कोर होतोय, नंतर स्कोर होणार नाही. असं आपला विश्वास आहे तुम्हाला, म्हणजे की पहिल्या वेळेला तुम्ही स्कोर होऊ शकतोय. ठीक आहे, तरी साधारण किती करू शकाल तुम्ही? 60 पर्यंत ट्राय कर. 60 पर्यंत. शुभेच्छा तुम्हाला. तसेच अन्वी 11 सारळ टॉच ते जिंकले, परंतु तुम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे. जर टॉच तुम्ही जिंकला असेल तुम्ही काय घेतलं असतं? आम्ही पण बॅटरच केलं. बॅटिंगच केली. अरे वा वा वा, सध्या म्हणजे बॅटिंगलाच सध्या बेत. तरी तुम्ही यांना कितीपर्यंत रोखू शकाल? 40-45च्या यात. 40-45. शुभेच्छा म्हणजे दोन्ही संघांना. हा, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद सर. पुढील सामना असेल आयुष 11 कुणे विरुद्ध अन्वी 11 सारळ. नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजे आयुष 11 कुणे संघाच्या बाजूने आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस फटका चांगला झेल होऊ शकतो. इथे मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्रशिकाचं. ज्या पद्धतीत चेंडूची उंची पाहिले मागे गेला आणि एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. सर आपण डान्सर मागवलेत, मात्र झिरडमध्ये डान्सरची कमी नाहीये. आम्हाला कॉम्प्युटर तुमच्या डान्सरला आमचा कॉम्प्युटर नक्कीच आहे. आपण पाहतोय तो देखील चांगलं धन्यवाद. नृत्य करतोय. धन्यवाद. त्याच दरम्यान एक मोठा फटका येतोय. इट्स युनिक ब्रेक. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल्याचे सन्मान्य वामन दरोडा सर इथे उपस्थित झाले. त्यांचे मी शब्द सुननाने हार्दिक स्वागत करतोय. त्याच दरम्यान एक चांगला फटका येतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेपार येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. म्हणे आपला नृत्यकार डान्स करतोय, नृत्य करतोय, त्याला साधेच असं गाणं आपल्याकडून वाजवलं जातंय. आपलंही कौतुक होईल. बोलूया मैदानाकडे. धावसंख्या आपण पाहतोय 4 चेंडूकीच धावसंख्या झाली. एक गडी बाद 15 धावा. इथे अजून एक चांगला फटका आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पर्यंत पोहोचणार का? नक्की चेंडू फील्ड केला जातोय. जोपर्यंत फील्ड केला जाईल फेक होईल. इथे डायरेक्ट हिट. इथे अपील नक्कीच केलं जाईल. पंचांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
आणि पंच सांगताय चेंडू फलंदाज सुरक्षितरित्या मध्ये दाखल झाला होता. या चेंडू 2 धावा निश्चित केल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. या षटकात पण पाहिलं सुरुवातीचे 2 चेंडू पण पाहिलेत. इथे झेल होऊ शकतो का? इथे झेल होत नाहीये. एफर्ट्स आपण पाहिले तर नक्की चेक करावं की नाही, चेक करावं लागेल पंच सांगतात. कारण एफर्ट्स आपण पाहिलेत एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं त्या पद्धतीचे एफर्ट्स इथे आहेत. मात्र हे एफर्ट्स परिपूर्ण आहेत का हे पाहायचे. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल ज्याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. काय एफर्ट्स होते मित्रांनो. एफर्ट्स आवडले असेल नक्कीच या एफर्ट्ससाठी या सेव्हसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. नक्कीच एकच धाव इथे घेतली गेलेली आहे. नक्कीच चुकीची दुरुस्ती. एकच धाव घेतली तर आपल्या संघासाठी निश्चित 5 धावा रोखलेल्या आहेत या क्षेत्ररक्षकाने. कर्णधार अष्टपैलू खेळाडू रुपेश नाईक ज्याने आतापर्यंत या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या या सामन्यात केली ती म्हणजे 14 चेंडू 41 धावा. आकुटबाई चेंडू योग्य दिशा चेंडू जातोय. 1 बाउन्स होतो सीमारेषे पार येतोय चौकार. चे पहिला चेंडू आपण पाहिलेत हाफ ट्रॅक चेंडू. चेंडूवरती गती नव्हती, उसळी होती आणि फलंदाजाने त्याचा नक्कीच फायदा उचलला. यावेळेस मिस्टर स्ट्रोक झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अप्रतिम रनिंग कॅच फलंदाज बाद. पहिल्या चेंडू चौकार लागवला गेला आणि पुढच्या चेंडू चौकार लागवणाऱ्या फलंदाजाला गोलंदाज रुपेशने इथे बाद केले. कुठेतरी जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरवलेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 22 धावा. 22 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि दोन्ही षटकांमधलं साम्य आपण पाहिलं तर पहिल्या षटकात दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या षटकात दुसऱ्या चेंडू विकेट आणि त्याचबरोबर नेल्सन स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 22-2. आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिला आहे तर नक्की जुने जाणते खेळाडू त्यांना माहिती. स्टीव्ह बकनर नावचे डेव्हिड शेपर्ड माफ करा नावाचे पंच होते ते ज्या वेळेस नेल्सन स्कोर म्हणजे 11 फॉर 1 222 फॉर 2 असं जर स्कोर व्हायचा त्याला नेल्सन असं म्हटलं जातं. तो स्कोर दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण लंगडी खेळतो त्याप्रमाणे एक पाय फोल्ड करून दाखवायचे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली आहे. रुपेश नाईक मात्र आपल्याकडे असलेलं व्हेरिएशन इथे दाखवतोय. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाची इथे धाव नक्कीच मिळते
आपण पाहिलं तर उंची इतकी जास्त होती चेंडूची की फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू आला आणि पंचाने योग्य तो निर्णय दिलाय. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 23 धावा. यावेळेस चेंडू मात्र आपण पाहतोय स्विंग अँड अमेस, फलंदाज बीट होतोय, पंचांकडे दाद मागतोय. चेंडू वाईट तर नव्हता ना, मात्र बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये आपण हे चित्र पाहतो, ज्यावेळेस फलंदाज बीट होतो त्यावेळेस पंचांकडे दाद मागतो, चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा होता का, ते चित्र पण मैदानावर पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. पहिल्या चेंडू चौका आल्यानंतर मात्र कशा प्रकारे कमबॅक करायचं हे कर्णधार रुपेश नाईक दाखवतोय. यावेळेसचा चेंडू मात्र पंच सांगतात खेळण्याच्या मध्ये बाहेरचा, वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली 24 धावा. 70 धावांचं लक्ष्य गाठायचंय. धावसंख्या 24 झाले. दुसरं षटक आपण पाहिलं, काहीसं प्रगतीपत्र आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू येणं बाकी. यावेळेस मात्र खूपच खराब गच्चा सुमार क्षेत्रक्षण या चौकारने आपण पाहिलं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 28 धावा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते आणि या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा सामना म्हणत तर 24 चेंडू आणि त्यामधील 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 चेंडू धावसंख्या झाले 28 धावा. 2 गडी बाद 28 धावा आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे ते म्हणजे तब्बल 42 धावांची. 5 धावांच्या पुढे विनोद सर आपण काउंटिंग केलेली आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो जे पंच आहेत नक्कीच ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 दिवस आणि आज चौथा दिवस त्यांची पंचगिरी सुरू आहे. मित्रांनो पंचांसाठी नक्कीच जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्या पद्धतीने आजपर्यंत पंचगिरी केली, निष्पक्ष अशी पंचगिरी सन्माननीय विनोद पाटील सर असतील, सन्माननीय शरद पाटील सर असतील, सन्माननीय राजेश पाटील सर असतील, सन्माननीय शंकेश झुळे सर असतील, खूपच चांगली कामगिरी पंचांची ती झालेली या स्पर्धेच्या दरम्यान. गोलंदाजीसाठी तिसरं षटक वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज केतन वाघमरे आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येतोय. केतन वरती नक्कीच एक मोठी जबाबदारी मी म्हणेन, कारण 4 षटकांच्या सामन्यामध्ये तिसरं षटक हे खूपच निर्णायक ठरतं. निर्णायक यासाठी कारण या षटकात कशा प्रकारे पुढे सामना चालेल याच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. जर या षटकात धावा आल्या तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी नक्कीच संधी उपलब्ध होते. मात्र या षटकात कंजूस गोलंदाजी झाली, धावा रोखल्या गेल्या, विकेट प्राप्त केल्या तर मात्र फलंदाजी करणारा संघ कुठेतरी अडचणीत आणि बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया केतन या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. चला मित्रांनो जास्त वेळ वाया घालवू नका. अंतिम दिवस आहे. आज सुपर लीगचे सामने आहेत आणि त्यामुळे जेवढ्या लवकर आपण सामने खेळू, कारण वेळ जास्त वाया जाऊ नये त्याच उद्देशाने आपण प्रत्येक सामना हा 4 षटकांचा ठरवलेला आहे आणि त्यानुसारच हा सामना सुरू आहे. यावेळेचा चेंडू इथे मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज केतनचं. ज्या पद्धतीने क्षेत्रक्षण सजवलंय त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. ऑफसाईडला नक्कीच प्रोटेक्शन आहे आणि त्या दृष्टिकोनाने ऑफसाईडला चेंडू ठेवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. फ्लाइंग स्लिप, त्यानंतर एक गली, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, स्लोअर वन चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. चेंडूची गती कमी केली होती आणि चेंडू बोट फिरवली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या फलंदाजाला बाहेर निघतोय. कुठेतरी फलंदाज विचार करावा लागेल पुढचा चेंडू कसा येईल, अशा पद्धतीचा येईल की वेगवान येईल की कदाचित बाउन्सर येईल, याचा विचार करून खेळ करावा लागेल. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला जागेऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का, प्रयत्न केला जातोय आणि फेक अत्यंत खराब. मी म्हणेन फेक जाचूक असती तर फलंदाज निश्चित इथे बाद होऊ शकला असता. मात्र इथे 2 धाव मिळत आहेत. कुठेतरी फलंदाजी करण्याच्या संघाला कल्पना आहे की संघ आपला पिछाडीवर आहे, सामना जिंकायचं, धावा जमवायच्या. पहिल्या 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसरा चेंडू ती धाव घेणं आवश्यक आहे. म्हणूनच 21 धावचं रूपांतर त्याने दुहेरी धावत केले. धाव संख्या आता झाली ती म्हणजेच 30 धावा. इथे झेल टिपण्याची संधी, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. डीजे
पंत झाल्याचं डीजे ऑपरेटरचं आपण पाहतोय. बाबांचं गाणं लावलं जातं डीजे सौरभ चेरकर स्वतः आपण पाहतोय डीजे ऑपरेट करताना. गेली कित्येक वर्ष त्याच्या मार्फत चांगली ऑपरेटिंग सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. झिराड मधील एक नामांकित डीजे साऊंड सिस्टम असलेला सौरभ चेरकर स्वतः साऊंड सिस्टमवर. वळूया मैदानाकडे. न्यू बॅटर आला फलंदाजीसाठी. इथे मात्र चेंडू शरीरावरती आढळलाय. पाहायचंय फलंदाजाला काही दुखापत किंवा इजा झाली नाहीये ना. इथे मात्र कोणतीही धाव येत नाहीये. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित नाईक आलेला आहे. 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. इथे मात्र सामन्यात फलंदाजी करण्यास संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना आता मात्र मोठे फटके येणं आवश्यक आहे कारण त्याची आवश्यकता आहे. इथे मात्र मोठा फटका येणार का? निश्चितच येणार. एक मोठा हिट येतोय तो म्हणजे रोहित नाईकच्या बॅक मधून ह्यूज वन षटकार. जर आपण धावांचा आलेख पाहिला, धावसंख्येचा आलेख पाहिला, पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकात 8 धावा. धावांचा आलेख जर आपण पाहिला तर कुठेतरी उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे फलंदाजी करण्यास संघ थोडासा बॅकफुटला ढकलला गेलाय. मात्र अजूनही सामना संपला नाही कारण अंतिम षटकात 6 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 34 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग और लास्ट 6 डिलिव्हरीज. पाहायचंय या अंतिम षटकात काय घडतंय कारण या षटकात जर ह्या धावा जमवल्या गेल्या तर मात्र या धावा जमवणारे फलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करतील. कारण आता जे आपण सामने पाहणार आहोत सुपर 12 चे हे सामने म्हणजे नॉकआउट पद्धतीचे सामने असणार आहेत. यावेळेचा फटका मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकदा दोनदा तीनदा फंबल झालं, झेल निसटलाय. हॅलो. तसेच अजित ठोंबरे, श्रीयुत अजित ठोंबरे यांच्याकडून जे आमचे विलास मुंबईकर डॅन्सर आहेत त्यांच्यासाठी 200 रुपये, तसे दुसरे डॅन्सर आहेत त्यांना सुद्धा माझ्याकडून 50 रुपये. अजित ठोंबरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आपल्या या डॅन्सरसाठी. नाव तुमचं काय? लक्ष्मण. धन्यवाद सर. आपण पाहतोय चूक आपली कशी या चेंडू कोणतीही धाव येत नाहीये. अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. कुठेतरी या सामन्याला आपली पकड पूर्णतः मजबूत केलेली आहे ती म्हणजेच शिवम 11 बामण सूर्या संघाने. आणि या सामन्यातील विजेता संघ नक्कीच बक्षीस पात्र संघ होईल कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं 6 पारितोषिक आहेत. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी 60,000 रुपये आकर्षक चषक, तृतीय क्रमांकासाठी 40,000 रुपये आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकासाठी 20,000 रुपये आकर्षक चषक, तर 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 20,000 रुपये असं पारितोषिक आहे. आणि काल ज्याप्रमाणे आदिवासींचे दाता ज्यांना म्हटलं जात असे सन्मान्य दिलशेठ भोईर यांनी इथे मात्र चांगला चेंडू येतोय आणि इथे सेलिब्रेशन, उत्साह, आनंद, जल्लोष पाहायला मिळतो तो म्हणजेच शिवमिलन बामणसुरे संघाकडून कारण त्याने 6 मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन शिवमिलन बामणसुरे संघाचं. डीजे
धन्यवाद